परिषद सार्वत्रिक निवडणूक पंचायत समिती या संदर्भात काल आमच्या सर्व समाज बांधवांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की बाबा समाजाचा विकास बघता, गावचा विकास बघता आपण कोणासोबत राहायचं. तर बहुसंख्य समाज बांधवांनी भाजप या पक्षासोबत आपले लोकप्रिय नेते असतील, पडळकर साहेब असतील, आप्पा असतील, या सर्वांसोबत आपण एक दिलाने जाऊया असा आमचा निर्णय झाल्यानंतर आज आम्ही बहुसंख्य समाज बांधव भाजप या पक्षात प्रवेश करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. कारण आज जर दिगंची जी परिस्थिती बघता, जे सध्याचे सत्ताधारी आहेत ह्यांचा फक्त फुगोटा, हे काय बाळसं नाही. कारण की आज गावात पाणी येतंय 8-8 दिवसानंतर आणि पाणी येतंय ते अतिशय दूषित पाणी येतंय, पिण्यायोग्य काय ते पाणी राहत नाही. समाजात विकास काम कुठल्याही पद्धतीने केली जात नाहीत. म्हणजे समाजाला आमच्या कायम डावललं जातं आणि पडळकर साहेबांचं किंवा बाकीच्या नेते मंडळीचं काम बघता चांगलं काम असल्यामुळे आम्ही सर्वांनी आज निर्णय घेऊन एक दिलाने भाजप पक्षात प्रवेश केलाय. आणि पडळकर साहेब असतील, आमचे दिगंचित अंकुश महाराज अतिशय छान उपक्रम राबवतात, चांगलं काम करतात. आपले अमोल काटकर असतील, आता आप्पा आहेत, हे सर्व नेते मंडळी, मोहन काका असतील, आमचे मित्र आहेत अविनाश रणदिवे, अध्यक्ष आहेत नवनाथ रणदिवे, हे सगळे म्हणजे जे काम ज्या पद्धतीनं आहे समाजाला किंवा प्रत्येक समाजातल्या घटकाला न्याय द्यायचं, विकासाचं जे काम आहे, ह्या आशेनं की आम्हालाही समाजाला न्याय मिळेल, विकास कामं होतील, समाजातल्या प्रत्येक घटकाला चांगल्या प्रकारे मान सन्मान मिळेल किंवा कुठल्याही प्रकारची त्यांची कामं अडली जाणार नाहीत. आणि येणाऱ्या दिवसात ज्या आमच्या प्रभागातले किंवा समाजातले जे प्रलंबित कामं असतील, जे काही झालेच नाही आजपर्यंत, विकासच काय झाला नाही, ते ह्या सर्वांच्या माध्यमातून पूर्णत्वास जातील ही अपेक्षा करून आम्ही लोकांनी प्रवेश केलाय. आणि आमच्या ह्या विश्वासाला सर्व नेते मंडळी तडा जाऊन देणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे. दिगंजी शहरामध्ये माझे सहकारी बंधू मेजर विजयरावने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व जीवाभावाचे सहकारी, सर्व समाज बांधव यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर, आमदार पडळकर साहेबांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केला. खरं तर आटपाड तालुक्यामध्ये आता परिस्थिती अशी झालेली आहे, प्रत्येक गावोगावी कार्यकर्त्यांचे प्रवेश आपण भारतीय जनता पार्टीमध्ये होते बघतोय. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मेजर तुम्ही आलेला आहे. तुमचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून, हृदयातून स्वागत करतो. ज्या विश्वासानं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्या विश्वासानं तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला जेवढी माझी ताकद आहे तेवढी ताकद तुमच्या पाठीमागे आम्ही उभा करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले मार्केट कमिटी संचालक अमोलदादा काटकर, माझे सहकारी मित्र अंकुश महाराज, माझे सहकारी मित्र आमचे लहान बंधू रोहित देशमुख, उमाजी चव्हाण, आपले उमेदवार शिंदेसाहेब आहेत, तिथं कुट्टे नाना आहेत, आमचा वैभव आहे, बाबू आहे, तुम्ही सर्वजण इथं, आमचा अजित पैलवान आहे, तुम्ही सर्वजण, आमचे मोहन रणदिवे माजी जिल्हा परिषद सदस्य हे उपस्थित आहेत, भारतीय आमचे राजेवाडीचे सरपंच आहेत आणि सर्वजण आता काय आहे आमचे पळसखेलचे सरपंच आलेत. भारतीय जनता पार्टीचं व्हिजन काय आहे हे जर लक्षात घेतलं तर तुमच्या साऱ्याच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी तळागाळापासून दिल्लीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला ताकद देणारी भारतीय जनता पार्टी आहे.
आणि तळागाळातली लोक आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेत. गावोगावी लोकांचे प्रवेश व्हायला लागलेत. काल बनपूरमध्ये प्रवेश झाले, आटपाडी शहरामध्ये झाले, षटपळमध्ये झाले, आता झऱ्यामध्ये प्रवेश झाले. मागच्या काळामध्ये जी आपली लोक दोरावली होती त्या लोकांनी सुद्धा पुन्हा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी न करता तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला आहे त्या पद्धतीने आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे. इथं बघताय कुठे नानांच्या जर बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एक चांगला स्वच्छ निर्मळ चेहरा भारतीय जनता पार्टीने आपण दिलेला आहे. ज्या नानांचं काम तुम्ही बघताय या शहराच्या बाबतीमध्ये कायम पुढं असते. मग इथं आजूबाजूच्या वाड्या असतील त्या वाड्यामध्ये पडळकर साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय अमित बापूच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये आपण त्यांना निधी दिलेला आहे. विकासाचा रथ आपला कायम पुढे चाललेला आहे. मी जिल्हा परिषदला सभापती होतो आणि सभापती असताना जिगंती शहरासाठी मोहनभाऊच्या माध्यमातून आपण या शहरासाठी कोट्यावधीचा निधी दिलेला आहे. आणि ही ताकद आपण भारतीय जनता पार्टीने आपल्या पाठीमागे उभा केली आणि ती ताकद आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा करतो. शहराच्या बाबतीमध्ये बघितलं, आमदार साहेब विधान परिषदला आमदार होते आणि मी प्रत्येक छोटे छोटे समाज आहेत त्या समाजाला प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी आपण 1,10,00,000चा निधी आपण दिलाय. नुसत्या 1,10,00,000च्या निधीवर आपण थांबून चालणार नाही. या राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार आहे. या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयाभाऊ आहेत आणि जयाभाऊचे आणि देवाभाऊचे संबंध आपल्या आमदार साहेबांसोबत म्हणजे पडळकर साहेबांसोबत संबंध फार चांगले आहेत. त्यामुळे निधीच्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा. विकासाची जी आज घोडदौड आहे ती पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने जाणार आहे. मेजर तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही ताकदीनं आपल्या तिन्ही सीटाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आहे. लोक सांगतेत, लोकांनी भाषणं केली, लोकांनी सांगितलं असं असं आहे, ओबीसी अन्याय होतोय, ओबीसीच्या पाठीमागे आम्ही ठाम आहे, ओबीसीचा अन्याय करतोय, ह्याचाच पोरगा आमच्या ओबीसीच्या विरोधात उभा केलाय. अंकुश महाराज तुम्हाला मी विनंती करतोय, इथं रोहित दादा आहेत, इथं अमोल दादा आहेत आमचे. महाराज तुम्हाला विनंती करतो, तुम्ही ओबीसीना एकदा खांद्यावर घ्या. ओबीसी समाज हा फार जातीवंत समाज आहे. आजपर्यंत तुमच्या पाठीमागे ठाम आहे. आजपर्यंत त्यांनी तुमचा शब्द मोडला नाही. पण तुम्हाला विनंती करतो, ज्यांनी आपल्या ओबीसी मध्ये घुसखोरी केल्या त्यांना तिथं दांडक्यानं चेचून ठेवा. मतारूपी दांडक्यानं त्यांना तिथं ठेवा. त्यांची जागा तुम्ही दाखवून दिली पाहिजे आणि महाराज हा समाज आमचा तुमच्या पाठीमागे कायम ठाम राहील. ज्यावेळी ओपनची जागा येईल, ज्यावेळी तुम्ही ओपन म्हणजे सारा समाज उभा. ओपन ज्यांना काय झालं महाराज तुम्हाला सांगतो, ओपन म्हणजे यांना काय कळणार, ओपनचा अर्थच कळला नाही. ओपन म्हणजे मराठा समाज ओपन होईल, साऱ्यासाठी खुली जागा म्हणजे ओपन. कोणी उभा राहू शकतो. मग तिथं बहु समाजाचा उभा राहू शकतो, धनगर समाजाचा राहू शकतो, मराठा समाजाचा उभा राहतो, कुणबी उभा राहू शकतो, ओलार समाजाचा राहू शकतो, मातंग समाज, ह्याला ओबीसी म्हणतात, आपलं ओपन जागा म्हणतात. ओबीसी म्हणजे काय, जे ओबीसी आहे ही गरीब खाई सांगते. त्या आटपाडीच्या नगरपंचायतमध्ये एवढं ठोकलं त्या आमच्या पैलवानाला सौरभला, आणि इथं आता ज्याच्या त्याच्या घरी जाऊन पाया पडते बाबा आम्हाला मतदान द्या, आम्ही असं आहे, आम्ही काय. पण ओबीसी जागा झालेला आहे. काल परवा आमचे जिल्हा परिषदचे मित्र माझे जिल्हा परिषदेचे सदस्य जिंबल साहेबांनी आपल्यामध्ये प्रवेश केला. जिंबल साहेब तिकडेच होते, जिंबल साहेब तिकडे मागत होते, दिला असतं काय अडचण नव्हती. ओबीसी टक्कर झाली असती. नाही पण आमचा पोरगा लॉन्च करायचा आहे ना, पोरग्याला कुठं जर जायचं आहे. मागच्या वेळी स्वतः उभा राहिले, सुविधा त्यांच्या पत्नी उभा केल्या, आता पोरगा गेल्या आणि टीका करताना मात्र म्हणायचं की घरांशाही चाललेली. अरे तुमचं काय, तुम्ही जे करता ते दिसत नाही असं लोकांना होत नाही. त्यामुळं या शहराच्या विकासासाठी, या जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याकडे व्हिजन आहे. मी सांगतो विरोधकांना, विकासाच्या बाबतीवर तुम्ही आमच्यासोबत चर्चा करा. आम्ही तर सत्तेत नसताना तर 40 वर्ष आमदारकी तुमच्याकडे आहे आणि इथं अजून आमच्याकडे आमदारकीच नाही. एकदा आमच्याकडे 95ला अण्णांनी आमदारकी घेतली होती पण अपक्ष. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदारकी नाही, तालुक्याला आमदार नव्हते. पडळकर साहेब आमदार झाले, ते विधान परिषदेत झाले आणि विधान परिषदेचा आमदार काय करू शकतो हे तुम्हाला साऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा याच्या अगोदर पण जिल्हा परिषद सदस्य झालेत, याच्या अगोदर पण सभापती झालेत. असं काय नाही, मीन मोहनभाऊ जिल्हा परिषद सदस्य झाले असं काय नाही.
पण ज्यावेळी आम्ही सभापती झालो त्या सभापतीमध्ये गावगाड्यातल्या माणसाला सोबत घेतलं, गावगाड्यातले आम्ही प्रश्न बघितले, गावगाड्यातले प्रश्न आम्ही सोडवायचे प्रयत्न केले. काय प्रश्न आमच्याकडे सुटले, काय सुटले नसतील, पण 90% प्रश्न आम्ही दलित वस्तीत सोडवलेत. हा सोडवणार या महाराष्ट्रातला पहिला सभापती मी राजकारण केलं, पण विकासाचं राजकारण केलं. आम्ही जिरवाजीचं राजकारण केलं नाही. ज्या इथं जिल्ह्यात कुठल्याही दलित वस्तीमध्ये जावं तुम्ही, कुठली वस्ती असते, मातंग समाजाची असू द्या, होळार समाजाची असू द्या, बौद्ध समाजाची असू द्या, दोर समाजाची वस्ती असू द्या, प्रत्येक वस्तीमध्ये माझा निधी पडलाय. म्हणून पडलाय ना निधी आपला पडलाय. त्यामुळं ही मेजर आणि ही टीम चांगली पोर आहेत. मेजरचा आमचं आधीमध्ये बोलणं असायचं, बसायचो, मेजर माझ्याकडे यायचे, बऱ्याच वेळा आम्ही चहा पाणी घेतला एकत्र, बाबू बरोबर आहे ना. आणि मेजरनं सांगितले सेठ आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे आम्हाला काम करायचं. त्यांनी योग्य वेळ साधला, योग्य टायमिंग घेतलं तुम्ही. आता शिकार करायची वेळ आहे आणि आता तुमच्याकडे शिकारी पुढं पळतोय आणि तुमच्याकडे बाण आहे. अचूक बाण मारा, शिकाऱ्याला आपण चितपट करायचं आहे. तुम्ही सर्वजण आपल्या कुटी नानाच्या मागे ठामपणे उभं राहावं आणि आमचे शिंदे सरकार आहेत आणि वैभव आहेत यांच्या सुद्धा मागे तुम्ही ठामपणे उभं राहावं. पुन्हा मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. मला अजून आता बरेच प्रवेश आहेत, अजून आज संध्याकाळी आणि प्रवेशात अनेक आमचे तर मित्र उंबरगावचे मित्र येणार, त्यांचे सुद्धा प्रवेश आहे. मी उंबरगावच्या मित्रांना सुद्धा विनंती करून आता प्रवेश झाल्यानंतर बोलता येणार नाही मला, कारण ही सभा मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो. ज्या विश्वासानं तुम्ही आमच्याकडे आलाय, ज्या विश्वासानं तुम्ही ताकदीनं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या मागं आदरणीय पडळकर साहेबांच्या मागं, देशमुख साहेबांच्या मागं आलाय, त्या विश्वासानं तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहे. रात्री सुद्धा जांभुळीमध्ये नाना आपले बऱ्याच जणांचे प्रवेश झाले. लोकांना कळायला लागले, बहुजन जागा झालाय, बहुजना कुठेतरी पडळकर साहेबांचं नेतृत्व खुणवायला लागले. या महाराष्ट्रामध्ये जर कोण आपल्या ताकदीनं मागं राहत असेल तर पडळकर साहेब लागले. आज जर अमोलदादा सारखी लोक जर आपल्यावर विश्वास ठेवायला लागले, देशमुख साहेबांसारखी लोक आपल्याला शिवायला लागली, महाराजसारखी जर लोक आपल्यावर विश्वास ठेवले, तर बहुजनाच्या पोरांना विनंती करतो तुम्ही ताकदीनं आपल्या नेतृत्वाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहावा. तुमचा कुठंही विश्वासघात होणार नाही हे लक्षात घ्या. इथं तुम्ही कवा तर या गाड्यांना विचारा आमच्या अमोलदादांना. आज प्रत्येक शब्द आमचा त्यांच्यासोबत असतोय. आम्ही आमच्या सहकार्याने विचारात घेतो. आमच्याकडे माणूस आला म्हणून आम्ही त्याला तुडवायच्या नादा लागत नाही. आमच्याकडे जो माणूस येईल त्याला आम्ही खांद्यावर घ्यायची आमच्याकडे ताकद आहे. आम्ही आलेल्या कार्यकर्त्याला खांद्यावर बसवतो आणि त्यांना साऱ्या तालुक्यामध्ये सांगतो हा माझा कार्यकर्ता आहे. ही आमची पडळकर साहेबांची दोघांची भूमिका. बंडूशेठ कातुरे बघताय 11 वर्ष माझ्यासोबत नव्हते. राजू जानकरचं माझं आम्ही बघताय साऱ्या राज्यानं बघितलं. माझे मित्र त्या पार्टीमध्ये उभा राहिले मित्र, असं काय नाही. पण राजकारणामध्ये आपल्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची. आपल्या कार्यकर्ता जर गेला असला, त्याला अडचण आली तर त्याला मदत करायची भूमिका ही पडळकर बंधूची आहे. त्यामुळे गेलेले माझे मित्र, गेलेले माझे बंधू पुन्हा माझ्यासोबत आलेत. आज नवीन मित्र जो आलेत, जे माझ्या घरामध्ये आलेत, त्यांना मान सन्मानाची भूमिका माझे कार्यकर्ते आणि पडळकर बंधू 100% देतील. त्यामुळे तुम्ही कायम या गटामध्ये ताकदीनं आपल्याला लढायचं. कारण काय झालंय, सरळ मार्गी माणसं आपल्याकडे कुठे घराणा तर बघताय आपण, फार चांगला घराणा. मी पंचायत समितीला त्यांच्या सौभाग्यवती काकी माझ्यासोबत होत्या आणि नाना आमच्याकडे फाईल घेऊन यायची, या गावामध्ये निधी टाकायचा आहे, त्या गावामध्ये टाकायचा आहे. पण नानानं कवा आग्रह केला ना एवढा टाका तेवढा टाका. पण आम्ही सुद्धा नानाचा मान देऊ, जिथं नानाने मागेल तिथं आम्ही दिलं. आणि त्यामुळे नाना आज मोठ्या विचारानं आमच्याकडे आले. 5 मिनिटात आम्ही बसून नाना म्हणलं आपल्याला उभा राहायला लागते. नाना म्हणले ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत राहू. या राज्यामध्ये नानाच्या समाजाला आम्ही 2 जिल्हा दिले भारतीय जनता पार्टी. जतला डॉक्टर खिलार म्हणून दिले आणि इथं नानाची उमेदवारी दिली. छोट्या छोट्या समाजाला सोबत घेऊन जायचं काम भारतीय जनता पार्टी करते. होलार समाजाचा प्रश्न कुणाच्या डोक्यात नव्हता. आज पण काय आमदार नव्हते असं नाही आणि समाज पण आजपर्यंत नव्हता असं काय नाही. समाज पण आजपर्यंत होता आणि आमदार पण आजपर्यंत होते, सरकार पण आजपर्यंत होते. पण कुणालाही कळलं नाही की होलार समाजाचा कुठंतरी प्रश्न सभागृहामध्ये मांडावा आणि त्या सभागृहामध्ये तो प्रश्न सोडवावा अशी भूमिका एकाही आमदाराची नव्हती. पडळकर साहेबाला ते काय वाटलं, अरे पडळकर साहेब तुमच्या मधला 12 बलुदार मधला गडी, त्या गाड्यामधला गावगाड्यातला गडी असं त्याला साऱ्या प्रश्न माहीत. रामोशी समाजाचे प्रश्न आपण सोडवतोय, होलार समाजाचे आपण प्रश्न सोडवतोय, कोळी समाजाचे प्रश्न सोडवतोय, नंदीवालाचे प्रश्न सोडवतोय, आपल्या गुरु समाजाचे आपण प्रश्न सोडवतोय. मराठा समाजाच्या सुद्धा पाठीमागं आपण ताकदी नाही.
मी अमोलदादा, मला अभिमान आहे. 2013ला अंकुश महाराज या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मोर्चा काढणारा गोपीचंद पडळकर आहे. आता काय लोकांना लक्षितलं पाहिजे, मी ज्या समाजामध्ये जन्मलोय त्या समाजाचं सुद्धा मला देणं घेणं आहे, ती सुद्धा मला बघितलं पाहिजे. ज्या समाजाच्या भोवती 12 बलुतेदार आहेत त्यांचं सुद्धा मला बघितलं पाहिजे. ज्या समाजामध्ये आम्ही बसतो उठतो तो मराठा समाज आहे, त्यांचं सुद्धा मला प्रश्न बघितलं पाहिजे. म्हणजे आपण 18 पगड जातीला घेऊन सोबत जातोय आणि हे प्रश्न मांडण्याचं काम फक्त या महाराष्ट्रामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब करतात. आणि हे नेतृत्व महाराष्ट्राला गवसणी घालायला लागलं, महाराष्ट्राच्या दिशेने चाललेलं आहे. त्यामुळे तुमची साऱ्यांची जबाबदारी आहे. साहेबांना महाराष्ट्रामध्ये राजकारण करू द्या. आपण सारे कार्यकर्ते या तालुक्याचं राजकारण करू. जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक ताकदीने निवडून आणू. आता सारगडी म्हणतात आम्ही पैसा काढणार आहे, पैशानं बघतो. आता माणसं येणार ना, ती सभेला माणसं येणार ना, ती गाडीत बसाय माणूस येणार ना. मग आता ह्यांना अडवायचं कसं? अरे पैसा काढणार आम्ही. बाबांनो, तुमचा पैसा काढायचा तेवढा काढा. आम्ही पैशापेक्षा सोन्यासारखी माणसं जपलीत. सोन्यापेक्षा पैशाला किंमत नसते. मग माझ्या समोर सारं सोनं आहे, माझ्या पाठीमागे सारं सोनं आहे. पिवळी धमक माणसं आहेत ना. आमच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे. आम्ही कुठं त्रास दिलेला नाही, आम्ही ठेकेदारी केलेली नाही, आम्ही कुठं अधिकाऱ्याला दम दिलेला नाही, आम्ही अधिकाऱ्याला दम देऊन कोणाकडे पैसे काढले नाहीत. आमच्याकडे कुठला वाळू सम्राट नाही, आमच्याकडे कुठला मटका किंग नाही, आमच्याकडे कुठला दारूचा मोठा धंदेवाला नाही, आमच्याकडे कुठं असं काही गोष्टी नाहीत. आमच्याकडे सरळ माणसी, कष्टाळू माणसं, काम करणारे आणि या बाजारपेठेतला व्यापारी माणूस आमच्या सोबत आहे. त्यामुळे कुठे ना तुम्ही काळजी करू नका. आपण ताकदीने जिल्हा परिषद लढवतोय आणि विजय आपला 100% असणार आहे, हे तुम्हाला मी सांगतो. पुन्हा मी जर तुम्हाला आज काय 5 तारखेनंतर अजून 7 तारखेला मतदान आहे. अजितदादांचं निधन झालं, 2 दिवसाचं मतदान वाढलेलं आहे आणि 7 तारखेला आपण काय मिळणार आहे? ही काय नाळ आपली कायम जोडलेली आहे. कार्यकर्ता नेत्याच्या घरी आला पाहिजे, नेता कार्यकर्त्याच्या घरी आला पाहिजे. हे साऱ्या गोष्टी होणार आहेत. आणि आज सांगतोय गाणी सारी वाजणार आहे ती, असं काय म्हणायचं नाही. आमच्यावर पण सारी गाड्या. आमच्या दादा कोंडक्याचं गाणं आहे, निरू फुल्याचा डायलॉग आहे. आमच्याकडे हेमा मालिनीचं गाणं आहे, आमच्याकडे बच्चनचं आहे, आमच्याकडे धर्मेंद्रचा डायलॉग आहे. असं काय नाही, साऱ्या गोष्टींना आम्ही आहे. त्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आपण पुढे जाऊ. तुम्ही सर्वजण सोबत आला, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जी लोक आता प्रवेश करणार आहेत त्यांचं सुद्धा आपण प्रवेश घेऊया. पुन्हा मेजरला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो.